आपण पाहत आहात BCCN न्यूज। श्रीच्या प्रगट दिन सोहळ्याला लाखो भाविकांची मांदियाळी। देशभरातून लाखो भाविक आणि 1,500 पेक्षा अधिक भजनी दिंड्या संतनगरी शेगावमध्ये दाखल। संत श्री गजानन महाराज यांचा आज 148वा प्रगट दिन आहे आणि याच प्रगट दिनाच्या निमित्ताने बुलढाण्याच्या संतनगरी शेगावमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे। सुमारे 1,500 पेक्षा अधिक दिंड्या शेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत, तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे। वर्षापासून या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतो। पहिले पैदल यायचो, परंतु वेळेअभावी आता वाहनाने या ठिकाणी पोहोचलेलो आहे। तर गजानन महाराजांच्या चरणी हीच एक प्रार्थना, या महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुख समाधान लाभू दे, चांगलं आरोग्य लाभू दे, शेतकरी हा सुखाने या ठिकाणी कार्यरत असू दे, हीच गजानन महाराजांची चरणी प्रार्थना। आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी आहोत। आम्हाला इथे दर्शनाला येऊन मागील 5 वर्षापासून आम्ही इथे दर्शनासाठी येतोय आणि प्रगट दिनाच्या दिवशी खरं म्हणजे भाविक भक्तांना इथे येऊन खूप आनंद मिळतो, दर्शन होतो, श्रींचा आशीर्वाद लाभतो आणि हे सगळं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तो आशीर्वाद आम्हाला मिळतो, आम्हाला श्रींचं खूप धन्यवाद। आम्ही आज जवळपास आजचा 10वा दिवस आहे। उंचगाव बुद्रुक तालुका हातगाव जिल्हा नांदेड इथून आमच्या गावातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप थाटामाटामध्ये पैदल पायी दिंडी यात्रेमध्ये आम्ही सहभागी होऊन आज श्रीच्या दर्शनासाठी आलेले आहोत। आम्ही नांदेड येथून। माझं नाव आहे निलिमा हुराडे आणि मला आठवते किती वर्ष झाले, पण जेव्हापासून मला समजते, माझे पप्पा पण गजानन महाराजचे भक्त आहे, मी पण आहे आणि माझी मुलं पण आहे आणि आम्ही पैदल वारी आलेलो आहे अकोल्यावर। सांकडं काही नाही आहे, एक आपलेपण आहे महाराजांबद्दल आणि मी त्यांना मामा मानते, कारण मला मामा नाही आहे। मी गजानन महाराजला महाराज तर मानतेच, पण एक आपलं म्हणून एक नातं आहे महाराजांसोबत माझं। मी दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये खास सुट्ट्यामध्ये मामाच्या घरी येत असते।